नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. फक्त 60 दिवस बाकी आहेत BMS सेकंड इयरच्या युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. 20 डिसेंबर टेंटेटिव्ह डेट आपल्याला युनिव्हर्सिटीने दिलेली आहे. मग या डेटच्या आतमध्ये काय-काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतील जेणेकरून आपला सगळा सिलेबस कव्हर होईल. कोणत्या गोष्टी या एक्झामच्या काळामध्ये करायच्यात, कोणत्या करायच्या नाही, ह्या सगळ्या डिस्कस करायच्यात. रँडमली उठून हा व्हिडिओ बनवत नाहीत आम्ही दोघंही. यासाठी रिसर्च केलेली भरपूर खूप पोरांशी चर्चा केली आम्ही. जसं की वर्गामध्ये नेहमी जे टॉपर असतात ते काय गोष्टी फॉलो करतात त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर वर्गातली अशी मुलं जे की पास कसं काय झाले याच्यावरती आपल्याला संदेह येतो. शेवटचे 1-2 महिने अभ्यास करून विषय काढतात. ते काही ग्रेसही लागत नाही त्याला. मग अशा सुद्धा काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी सुद्धा आताच मी चर्चा केली कॉलवरती, की काय तुम्ही कोणत्या गोष्टींवरती फोकस करता, ठीक आहे. त्या सर्वांसोबत जे काही पॉइंट्स डिस्कस केले ते सर्व काही या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सांगणार आहे. पूर्ण स्ट्रॅटेजी 2 महिन्याची आम्ही दोघंही तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. पॉइंट बाय पॉइंट एका पॉइंटवर आपण चर्चा करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा 2 मंथ स्ट्रॅटेजी मध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट जुना आहे, परंतु याच्याशिवाय पुढे बोलून काही फायदाच नाही. ब्लूप्रिंट. सगळे पेपर आतापर्यंतचे न्यू पॅटर्न झालेले ब्लूप्रिंटला फॉलो केलेले. एखादा पेपर असू शकतो ज्याने थोडंफार ब्लूप्रिंटला फॉलो नाही केलं, पण 90% त्याही पेपरमध्ये फॉलो झाली आणि रसशास्त्राचे तर जवळपास 100% म्हणता येईल. फक्त एका एसीक्यूचा प्रॉब्लेम झाला होता. बाकी जवळपास 100% रसशास्त्रमध्ये फॉलो झाली. मग आपल्याला या ब्लूप्रिंट नुसारच अभ्यास करावा लागेल. कुठे असते ही ब्लूप्रिंट? ब्लूप्रिंट असते सिलेबसच्या एकदम बॉटमला. सगळ्यात पहिले काय करायचे, आळस न करता सगळ्या सब्जेक्टची ब्लूप्रिंट तुमच्या हाताने नोटबुक वरती लिहून घ्यायची. एक नोटबुक करा फायनल तुमची, ज्याच्यावरती आता फायनल गोष्टी राहतील. त्याच्यामध्ये काय करायचं, सगळ्या सब्जेक्टच्या प्रत्येक पेपरच्या ब्लूप्रिंट लिहून घ्यायचा. पहिला एसीक्यू या चॅप्टर वरून, दुसरा एलक्यू या चॅप्टर वरून, असं करत करत सर्व चॅप्टरचे या गोष्टी ब्लूप्रिंट मध्ये लिहून घ्यायच्या. या गोष्टी लिहून घेतल्यानंतर काय करायचं, या गोष्टी लिहून घेतल्यानंतर पहिले तर ॲनालिसिस करा स्वतःचं. काय ॲनालिसिस करा, की या एवढे सगळे चॅप्टर आहेत त्याच्यामधले मी आतापर्यंत इंटरनलला वगैरे कोणकोणते चांगले अभ्यास केलेत आणि मला कोणता पार्ट याच्यातला माझा चांगला आहे आणि कोणता पार्ट आतापर्यंत मी टचच केलेला नाही, असे त्याचे 2 पार्ट बनवा. प्रत्येक सब्जेक्टचे असे तुम्ही 2 पार्ट बनत गेलात. काय, की या ब्लूप्रिंट मधले आतापर्यंत मी सब्जेक्ट टच केलेले आहेत आणि काही टचच केलेले नाहीयेत. त्यानंतर सर या पूर्ण ब्लूप्रिंट नुसार तुम्हाला प्रिपेअर करायला घ्या. त्यानंतर तुम्हाला याचं मस्ट टू नो, डिझायर टू नो आणि नाईस टू नो यानुसार तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये इम्पोर्टंट काढून त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करता येईल. कळालं? पहिले स्वतःचं अॅनालिसिस करा, की तुम्ही किती प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तर पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता ब्लूप्रिंट. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नो रँडम स्टडीज. म्हणजे आपण काय करतो की एक पहिला चॅप्टर वाचतो. त्यानंतर आपल्याला दुसरा चॅप्टर अवघड वाटतो म्हणून आपण काय करतो, डायरेक्ट स्किप करून तिसरा चॅप्टर वाचतो. परंतु असं करायचं नाही. आपल्याला काय करायचं, आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही ब्लूप्रिंट नुसार जाऊ शकता, नाहीतर तुमच्या चॅप्टर नुसार जाऊ जाऊ शकता. म्हणजे सिलेबस नुसार जाऊ शकता. आता ब्लूप्रिंट मध्ये कसं दिलेलं आहे, तर पहिला जो एलक्यू आहे, तर हा एलक्यू कोणत्या चॅप्टर मधून तुम्हाला दिलेला आहे, तर तो चॅप्टर तुम्ही वाचू शकता. तसंच दुसरा एलक्यू कोणत्या चॅप्टर मधून दिलेला आहे, तर तो चॅप्टर वाचू शकता. तिसरा एलक्यूचा जे चॅप्टर आहे ते वाचू शकता. असं स्टडी करू शकता. किंवा मग तुम्ही जी काय आपली सिलेबस आहे, तर या सिलेबस मधून पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर, तिसरा चॅप्टर अशा पद्धतीने वाचू शकतात. आपल्याला काय करायचे, चॅप्टर स्किप करायचा नाही. आपल्याला चॅप्टर पूर्णपणे वाचायचं आहे. आणि त्यामध्ये कसं वाचायचे, तर त्यामध्ये सुरुवातीला पहिला जो मुद्दा सांगितलेला आहे, मस्ट टू नोचे जे टॉपिक आहेत, तर ते मस्ट टू नोचे टॉपिक आपल्याला सुरुवातीला वाचायचे. त्यानंतर थोडंसं आपल्याला डिझायर टू नोचे वाचायचे. म्हणजे डिझायर टू नो वरून येण्याचे चान्सेस कमी आहेत. म्हणजे 8 पैकी तुम्हाला एखादा एसीक्यू येऊ शकतो किंवा मॅक्सिमम 2 एसीक्यू येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सांगायचा मुद्दा असा आहे, की आता रँडमली स्टडी म्हणजे काही-काही जण खूप मूडी असतात. कधी उठायचं, कोणताही चॅप्टर वाचायचा. आज रसशास्त्र काढलं, आज पंचविध कशा कल्पना वाढली. उद्या सकाळी उठलं, उद्या सकाळी स्वस्थ कोणतातरी चॅप्टर वाचला. परवा दिवशी काहीतरी रसपंचकच वाचून घेतली. म्हणजे काही फक्त अभ्यास करायचा, एक्झाम जवळ आली करायचा म्हणून काही उचलायचं आणि करायचं. असा जर अभ्यास कराल तर तुमचा कधीही सिस्टमॅटिकली सिलेबस पूर्ण होणार नाहीये. तुम्हाला रँडम स्टडी करून जमणार नाहीये. एक तर सिलेबस कॉपी घेऊन 1, 2, 3, 4 चॅप्टर नुसार करत जा. त्याच्यामध्ये मस्ट टू नो, डिझायर टू नो, नाईस टू नो काढत जा. किंवा डायरेक्टली ब्लूप्रिंट पुढे घ्या. ब्लूप्रिंट नुसार पहिले सगळे एलक्यू प्रिपेअर करायला घ्या. सगळ्या सब्जेक्टचे जे ब्लूप्रिंट आता या 4 चॅप्टर वरती ब्लूप्रिंट वरती आपल्याला एलक्यू सांगितलंय. हे 4 चॅप्टर व्यवस्थित करून घ्यायचे. दुसरा सब्जेक्ट घ्यायचा, त्याचे एलक्यू सगळ्या सब्जेक्टचे एलक्यू कव्हर करू शकता. त्यानंतर एसीक्यू एक-एक करून कव्हर करू शकता. असे करून तुमचा पेपर कव्हर व्हायला लागेल. ठीक आहे. असं रँडमली स्टडी केली तर तुमचं होणार नाहीये.
त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यास करायला घ्याल, एका दिवशी एकच सब्जेक्ट घेऊ नका. काही काही जणांना सवय काय असते, की बाबा 10 दिवस पहिले रसशास्त्र करतो, पुढचे 10 दिवस द्रव्यगुण करतो, पुढचे 10 दिवस मी आगततंत्र करतो. असं करत करत माझा 60 दिवसामध्ये 6 सब्जेक्ट होतील. मूर्खपणा करता मित्रांनो. सर्वात जास्त तुम्हाला मेहनत रिव्हिजन करायला लागणार आहे. कारण एकदा वाचून जर तुम्ही स्वतःहून अपेक्षा करत असाल, की एकदा वाचलं आणि मला ब्रह्मदेवासारखं पेपरमध्ये लिहिता येईल, तर तसं होणार नाहीये. मल्टिपल टाइम रिव्हिजन करावं लागणार आहे तुम्हाला. मग दिवसातून 2च सब्जेक्ट का बरं सर? 2 सब्जेक्ट का बरं? एकच सब्जेक्ट घेतला तर तुमच्या डोकं एकदम हँग होऊन जाईल. 2 सब्जेक्ट असतील, 2 सेक्शनमध्ये सकाळचं सेक्शन, इव्हनिंगचं सेक्शन, 2 सेक्शनमध्ये 2 सब्जेक्टचा अभ्यास करा. जास्तही अति घेऊ नका. कारण तुम्ही 2 पेक्षा अधिक सब्जेक्ट जर घेतले एका दिवशी वाचायला, तर काय होईल? या सब्जेक्टचं 1 युनिट, या सब्जेक्टचं 1 युनिट, या सब्जेक्टचं 1 युनिट. असं करत करत तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स बिल्ड होणार नाही. परंतु एका दिवशी 2 सब्जेक्ट म्हणता, याचे 2-3 युनिट संपवायचे, याचे 2-3 युनिट संपवायचे. युनिट याचा अर्थ म्हणजे तुम्ही 4-5 चॅप्टर, 4-5 चॅप्टर कळतंय का? म्हणजे 2-3 दिवसामध्ये तुमचा सब्जेक्ट कव्हर होईल, 4 दिवसामध्ये तुमचा सब्जेक्ट कव्हर होईल, अशा पद्धतीने. म्हणून दिवसातून 2 सब्जेक्ट घ्यायचे आणि वाटलं तर याचं तिसरा सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. परंतु एकच सब्जेक्ट दिवसभरात अभ्यास करायचा नाहीये. आणि कसं आहे, तुम्ही जर 2 सब्जेक्ट जेव्हा घेता, तर त्यावेळेस प्रॉपर स्टडी होती तुमची. म्हणजे तुम्हाला एकच जर हं. सब्जेक्ट वाचता पूर्ण दिवस, तर ते तुम्हाला बोर होणार आहे. तर 2 सब्जेक्टमध्ये तुम्ही सकाळी एक सब्जेक्ट घेतला आणि इव्हनिंगला एक सब्जेक्ट घेतला, तर त्यामध्ये तुमचे दोन्ही सब्जेक्ट अत्यंत व्यवस्थित प्रिपेअर करून होतील. जर तुम्ही यामध्ये जर तिसरा सब्जेक्ट ॲड करत राहाल, तर त्यामध्ये काय होईल, तुम्हाला कन्फ्युजन होईल आणि काय वाचलं हे तुम्हाला थोडंसं जास्त लक्षात राहण्याचे कमी चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्ही 2 सब्जेक्ट करा. ते तुमच्या प्रॉपर लक्षात राहतील. ठीक आहे. हा 2 सब्जेक्टचा पॉइंट कव्हर झालेला आहे. त्यानंतर आता पुढचा पॉइंट आहे आपल्याकडे, की कोणताही चॅप्टर तयार करायला घेण्याच्या आधी त्याचं मस्ट टू नो काय-काय आहे, डिझायर टू नो काय-काय आहे, त्याचबरोबर नाईस टू नो काय-काय आहे. नाईस टू नोला सध्या डायरेक्टली बाय-बाय म्हणून टाकायचं, त्याला वाचायची काही गरज नाही. 2 एम-सी-क्यूसाठी तुम्ही काय पूर्ण नाईस टू नोचे टॉपिक वाचत बसायचे नाहीये. कारण प्रायोरिटी पाहिजे आता आपल्याला. कोणते सब्जेक्ट करायचेत, त्याचबरोबर कोणता चॅप्टर आपल्याला करायचे. चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्या कोणत्या हेडिंग्स करायचे, कोणते सब पॉइंट्स आपल्याला करायचे याच्यामध्ये आता क्लॅरिटी असायला पाहिजे. मोस्ट टू नो तुम्हाला 100% करायचं, पाठच करायचं आहे. त्याचबरोबर जे डिझायर टू नो आहे तो एस साठी येतो. एक एस त्यावरून बघायला मिळतो, पण काही वेळेला 2ही बघायला मिळू शकतात. त्यामुळे डिझायर टू नोचे पॉइंट करायचे आहेत. ज्यांनी आजपर्यंत सिलेबसला टचच केलेला नाही, काहीच केलेलं नाहीये, त्यांनी मोस्ट टू नो करा. फक्त आणि फक्त पूर्ण मोस्ट टू नोचा व्यवस्थित अभ्यास करा. मोस्ट टू नो पाठच करून टाका सगळ्याला सगळे. कळतंय? कोणताही चॅप्टर तयारी करायला घेताय, पहिलं मोस्ट टू नोला कोणकोणत्या सब हेडिंग आहेत, नाईस टू नोला कोणत्या, डिझायर टू नोला कोणत्या, हे बघूनच तुम्ही अभ्यास करायला घ्याल. त्यानंतर नेक्स्ट जो मुद्दा आहे आपला, तर यामध्ये काय करायचं आपल्याला, सगळे जे काही ब्लूप्रिंट आहेत, या ब्लूप्रिंटचे एनालिसिस आपल्या YouTube वरती सगळे अवेलेबल आहेत. तर ते आपल्याला सुरुवातीला एनालिसिस करायचे, की कोणत्या जी काही आपली मस्ट नो टॉपिक असतील, डिझायर टू नो असतील किंवा नाईस टू नो असतील, तर यावरून कोणतेही आपल्याला त्या ठिकाणी टॉपिकवरून प्रश्न विचारत आहेत आणि जी काही ब्लूप्रिंट दिलेली आहे, तर ही ब्लूप्रिंट ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की त्याच्या बाहेरचा तर तुम्हाला क्वेशन येणार नाही. म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेशन तुम्हाला ब्लूप्रिंटला पकडूनच येणार आहे. त्यामुळे हे जे काही एनालिसिस आहे, हे आपल्या YouTube वरती अवेलेबल आहे. त्यामुळे ते अगोदर व्हिडिओ तुम्ही बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आम्ही देऊ तुम्हाला. सब्जेक्ट वाईज ब्लूप्रिंटचे अनालिसिस आपण आधीच बनवले. ज्यांनी बघितले त्यांच्यासाठी ठीक आहे. ज्यांनी नाही बघितले त्यांनी सुद्धा पहा. ज्यांनी पहिले बघितले त्यांनी रिवाईज करण्यासाठी पहा. म्हणजे तुम्हाला कळेल किती ब्लूप्रिंटनुसार पेपर आलेत. त्या व्हिडिओमध्ये फक्त ब्लूप्रिंट नाही सांगितली, तर ब्लूप्रिंटनुसार पेपर येतोय का याची प्रूफ सुद्धा दिलेली आहेत. सर्व सब्जेक्टचे अवेलेबल आहेत. तुम्ही आणि जाऊन त्याबरोबरच पी-वाय-क्यू क्वेश्चन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहेत. हं. तर पी-वाय-क्यू क्वेश्चन सुद्धा आपल्याला एनालिसिस करायचे. कारण की आपल्याला एक पॅटर्न कळून जाईल, की कशा पद्धतीचे क्वेश्चन मागच्या वर्षीपासून येतायत किंवा त्याच्या अगोदरपासून येतायत. त्याचा पॅटर्न कळल्यानंतर तुम्हाला नेमकं कळेल, की काय वाचायचंय, कसं वाचायचंय. ठीक आहे. त्यानंतर आता ग्रुप डिस्कशनचा मुद्दा ठीक आहे. खूप सारे पोरं रूममध्ये अभ्यास करतात, हॉस्टेलवरती अभ्यास करतात किंवा एक्झाम जवळ आली ग्रुप डिस्कशन करतात. आमच्याकडे एक मेथड आहे. ती मेथड तुम्ही फॉलो करा. मोस्ट ऑफ लोक आता आम्ही डिस्कशन पण केलं खूप जणांसोबत. त्यामधून ही मेथड काढली. तुम्हाला आवडली तर नक्कीच फॉलो करा. जर तुम्ही 5 जण, 4 जण, 3 जण मिळून जर अभ्यास करत असाल, तर त्यासाठी काय मेथड आहे? तुम्ही काय करायचं समजा संहिताचा अभ्यास करताय. संहिताचा अभ्यास करताय 5 चॅप्टर 5 जणांनी वाटून घ्यायचे. 5 जणांनी डिटेलमध्ये अभ्यास करायचा या 5 चॅप्टरचा. डिटेलमध्ये म्हणजे अति डिटेलमध्ये करू नका. कामाच्या गोष्टी. कारण आता आपल्याला काय व्हायचंय? परीक्षार्थी व्हायचंय या 2 महिन्यासाठी. ज्ञानार्थी आपण उरलेले 8 महिने व्हायचं असतं. परीक्षा जवळ आल्या होता पेपर पुरतं. ठीक आहे. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा. ग्रुपमध्ये बसायचं. 5ही जणांनी आपापले केलेले चॅप्टर समजून सांगायचे. ठीक आहे. आणि त्या समजून सांगितल्यानंतर तुमचं सेक्शन काय असलं पाहिजे? सेशन काय असलं पाहिजे? की आता जे 5 चॅप्टर डिस्कस झाले
ठीक आहे. हे 5ही चॅप्टर तुम्ही स्वतः सुद्धा वाचून काढायचे. ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्ही समजून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या माइंडमध्ये घातलं. ही गोष्ट तुम्हाला एक्झाममध्ये खूप चांगली आठवण देणार आहे. ठीक आहे. ही होती ग्रुप डिस्कशनची पद्धत. ग्रुप डिस्कशन केल्यानंतर परत तुम्हाला सेल्फ स्टडी सुद्धा करायचा आहे. म्हणजे ग्रुपमध्ये एखादा टॉपिक हा झाला, तर त्या टॉपिक वरती तुम्हाला स्वतःला परत एकदा वाचायचंय. जेणेकरून काय होईल, तो टॉपिक तुमच्या परमनंट मेमरीमध्ये जाईल. त्यानंतर आता नेक्स्ट जो मुद्दा आहे, टार्गेट युअरसेल्फ ओन्ली फॉर टुमॉरो. म्हणजे काय करायचं आपल्याला, की आपण काय करतो, 1 महिन्याचं किंवा 1 आठवड्याचं टार्गेट देतो. परंतु हे टार्गेट आपल्याकडून काय होतं, की 2 दिवस फॉलो होते, तिसऱ्या दिवशी आपण मग काहीतरी हे करतो आणि जाऊ देत म्हणतो. पण आपल्याला काय करायचंय, उद्याचे दिवस ठरवायचे. आज रात्री ठरवायचे, की उद्या काय करायचंय. म्हणजे उद्या कोणते टॉपिक वाचायचे किंवा उद्या कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा, फक्त आज रात्री ठरवायचंय. आणि मोठे-मोठे आपल्याला म्हणजे स्वतःला प्रॉमिसच नाही करायचे, की किती मोठं हां. करायचंय, काय नकोच. उद्या फक्त एवढं कव्हर करायचंय, पेजवर लिहून घेतलं. उद्याचे बस. टॉपिक्स एवढे, रसशास्त्राचे 10 चॅप्टर करायचेत, 5 चॅप्टर करायचेत, द्रव्यगुणचे एवढे-एवढे कर्म करायचेत, 4-5 हे करायचेत. फक्त तेवढं दिवसातून कसा वेळ भेटेल, जेवढा वेळ भेटेल तुम्हाला जिथं कम्फर्ट असेल त्या वेळेमध्ये करायचं. आता ते काही लहान पोरं नाही द्यायला सांगायला, की बाबा सकाळी उठ 5ला उठ आणि 8 पर्यंत कर. आता तुम्हाला जो टाईम हवाय, जो कम्फर्ट असेल त्या टाईममध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. परंतु जे तुम्ही पॉइंट नोट केलेत ते सर्वची सर्व तुम्हाला त्या दिवसामध्ये कंप्लीट करणं तुमचा भाग असेल. आणि हप्त्याभराचं, महिन्याभराचं प्लॅनिंग नकोय आपल्याला. हां, म्हणजे आपल्याला फक्त उद्याचं. डेली टार्गेट घ्यायचं. आज रात्री ठरवायचं, की उद्या काय करायचं आणि उद्या ते टार्गेट पूर्ण होईलच याची आपल्याला खात्री घ्यायची किंवा याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर दररोज 1 घंटा रिव्हिजन पाहिजेच. ठीक आहे. रिव्हिजनची आता मी तुम्हाला जी पद्धत सांगणार आहे, ती डायरेक्ट डोक्यामध्ये घालून घ्यायची. ठीक आहे. 1 घंटा दररोज रिव्हिजन. जे दिवसभराचा अभ्यास केलाय पहिल्या दिवशीचं सांगतोय. जे पहिल्या दिवशी दिवसभर अभ्यास केलाय, शेवटी 1 घंटा त्याचं रिव्हिजन केल्याशिवाय झोपायचं नाहीये. कळलं? दिवसभराचं जे काही वाचलंय, 1 दिवस तो 1 घंटा वाचायचं. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे काही अभ्यास केलाय, तो तर वाचायचाच एका घंट्यामध्ये. प्लस मागच्या दिवशीचा जे काही अभ्यास केलाय, हं. तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये वाचायचा. पुन्हा तुम्ही तिसऱ्या दिवशी मध्ये जाल, तिसऱ्या दिवशी तुम्ही जे कंटेंट वाचलंय, त्याच्यामध्ये पहिलं, दुसरं, तिसरं तिन्ही दिवसच तुम्हाला रिवाईज करायचं. ठीक आहे. नजर फिरून घ्यायची, सगळ्या हेडिंग तुम्हाला वाचून घ्यायच्या आहेत. असं करत करत तुमचा रिव्हिजनचा जो वेळ आहे तो वाढत गेला पाहिजे. रिव्हिजनचं कंटेंट वाढत गेलं पाहिजे आणि दिवसाचं जे नवीन टॉपिक करण्याचं जे काही रेट आहे तुमचा, तो कमी कमी होत गेला पाहिजे. म्हणजे एक्झामच्या जवळ आपण जसं जसं जातोय, तसं तसं आपला रिव्हिजन करण्याचा वेळ वाढतोय. मल्टिपल टाइम आपली रिव्हिजन होत आहे आणि जो न्यू टॉपिक आहे त्याचा रेट कमी होतोय. म्हणजे एक्झामच्या दिवशीपर्यंत जाऊस तर तुमचा जो पहिला टॉपिक आहे तो जवळपास 50 ते 60 वेळा तुम्ही रीड करून झालेला असेल. पेपरमध्ये तो मुखपाठ असेल. सगळ्या काय हेडिंग तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. हां, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, रिव्हिजन तर आहेच, त्याबरोबर आपल्या शॉर्ट नोट्स आहेत. म्हणजे काय, तर तुम्ही एखादा टॉपिक वाचला, एखादा चॅप्टर वाचला, तर समजा एक्सचे तुम्ही प्रकार वाचले, तर ते प्रकार तुम्ही हेडिंग त्याच्या लिहून घ्यायच्यात. एका पेजेसवरती लिहून घ्यायच्यात. आता हे पूर्ण लिहत बसायचं नाही, फक्त त्याचे हेडिंग्स लिहायच्यात. तर हे हेडिंग्स लिहिल्यानंतर काय होईल, जेव्हा तुम्ही उद्या, परवा हे जेव्हा सरांनी सांगितले रिव्हिजन करताना आपल्याला काय करायचंय, हे फक्त हेडिंग्स वाचायच्यात. कारण की हेडिंग्स तुमच्या लक्षात असेल, तर पुढचं कंटेंट तुमच्या आपोआप लक्षात येईल. त्यामुळे हे आपल्याला जे काही शॉर्ट नोट्स आहेत, ह्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करायच्यात. ह्या शॉर्ट नोट्सच तुम्हाला त्या पुढे कामाला येणार. कारण की परीक्षेच्या 2 दिवस अगोदर तुम्ही पूर्ण सिलेबस वाचून होणार नाही तुमचा. तुमचे जे शॉर्ट नोट्स बनवलेले आहेत, ह्या शॉर्ट नोट्सच तुम्हाला परीक्षेच्या अगोदर कामी येणार आहेत. ठीक आहे. आणि या नोट्स बद्दलच आताच एका मित्रासोबत डिस्कस केलं होतं मी. ते एकदम महिन्याच्या एक्झामच्या शेवटच्या महिन्यामध्ये येऊन विषय काढतो. त्यांनी आताच एक ॲडवाइस दिली, की हे जे पॉइंट्स आहेत, तो काय करायचा, फक्त लिहून-लिहून पाठ करायचा. सगळे जे पॉइंट आहेत त्याचे हेडिंग लिहून-लिहून पाठ करायचा. एखादा जर तुम्ही आता चॅप्टर घेतलाय, त्याच्यामध्ये काय-काय पॉइंट्स आहेत, त्याच्यामध्ये काय-काय प्रकार आहे, फक्त त्याचे हेडिंग सगळ्या काही लिहून काढायचा. म्हणजे एका पेजवर तो एक चॅप्टर बसवायचा पूर्ण आणि लिहून-लिहून पाठ करायचा. आणि त्यानंतर काय करायचं, त्या हेडिंगवरती बोट ठेवायचा आणि आठवायचा, की या हेडिंगवरून मला काय-काय आठवतंय, पेपरमध्ये लिहिता येईल का? त्याच्यानंतर दुसऱ्या हेडिंगवर बघायचं, याच्यावरून मला आठवतंय का काय-काय? या प्रकारामधलं आठवतंय का? नाही आठवतंय, लगेच तो उघडून पाहायचा. असं करत-करत मग ते जेव्हा दुसऱ्यांदा रिव्हिजन लिहायचा, तेव्हा त्याला तो पॉइंट आठवायला लागायचा. म्हणजे रिकॉलिंग मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे यूज होतोय रिकॉलिंग. फक्त वाचन, रिव्हिजन त्याच्यापेक्षाही न बघता आपल्याला ते पॉइंट आठवतंय का? याला काय म्हणतो आपण? रिकॉलिंग म्हणतो. हा मेथड एका मित्राने सांगितला. तो तुम्ही यूज करू शकता चांगल्या प्रकारे. एक कोरं पेज घ्यायचं. त्या चॅप्टर मधलं काय-काय आठवतंय, ज्या काही हेडिंग आठवत्या ते लिहून पाहायच्या. जे नाही आठवतंय त्या शॉर्ट नोट काढलेल्या पुन्हा रीड करायच्या.
कळतंय? मग या शॉर्ट नोट तुम्हाला लॉंग टर्म रिव्हिजन करायला कामाला येत आहे. आणि त्या शॉर्ट नोट मधले तुम्हाला जर काही आठवत नसलं, म्हणजे शॉर्ट नोट मधली हेडिंग वाचायची, त्या हेडिंग मधलं नाही आठवतंय, पुस्तक काढून बघायचं. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांदा रिव्हिजन लिहाल, तेव्हा ते तुम्हाला ऑटोमॅटिकली रिकॉल व्हायला लागेल आणि एक्झाम पर्यंत तर आपल्याला एकदम ते फिंगर टिपवर येऊन जाईल. आता सर्वात महत्त्वाचं काम काय करायचंय, तर तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला, याचं तुम्ही एनालिसिस करा. आतापर्यंत आपला अभ्यास किती आहे? तर अशी सुद्धा मुलं आहेत, की त्यांनी आतापर्यंत काहीच वाचलं नाही सर. सगळं काय करायचं आपल्याला या 50 दिवसामध्ये, 60 दिवसामध्ये सगळं करायचंय. किंवा अशी सुद्धा मुलं आहेत, की ते थोडंफार काहीतरी वाचलेलं आहे किंवा लेक्चरमध्ये गेलेले आहेत, थोडंफार काहीतरी कानावर पडलेलं आहे. तर याचं तुम्ही एनालिसिस करा आणि याच्यानुसार आपली प्रायोरिटी लिस्ट बनवा. प्रायोरिटी लिस्ट कशी करायची? तर आपल्याला कोणता सब्जेक्ट प्रायोरिटीला ठेवायचा आहे. तर सर्वात प्रायोरिटी आपली असली पाहिजे आगतला. कारण की आगत हा असा सब्जेक्ट आहे, खूप मुलांचा जातो. कारण की याला खूप मुलं लाईटली घेतात. याचा सिलेबस खूप वास्ट आहे आणि याला खूप लाईटली घेतलं जातं. त्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट खूप जणांचा यामध्ये फेल होतात. मी तर आपल्याला काय करायचं? आता 2-3 दिवसापूर्वीच कोर्सचा जो WhatsApp ग्रुप आहे त्याच्यावरती मी मेसेजही टाकला होता, की आगत तंत्राला लाईटली घेऊ नका मित्रांनो. ज्या लोकांनी आगत तंत्राला लाईटली घेतलं त्यांचा तो विषय गेला. ठीक आहे. खूप लोकांना ग्रेस लागतात. जास्तीत जास्त फेल्युअर रेट हा आगत तंत्रमध्ये. त्याच्यामुळे जरी येत असलं तरी सुद्धा रिव्हिजन करा. सगळं काही मॉडर्नचे पॉइंट्स कव्हर करा. इम्पोर्टंटच्या भरोश्यावर बसू नका, की अगतचे एवढे इम्पोर्टंट पॉइंट्स केले त्याच्यामधून आले तर पेपरला लिहितो. नको. तुमचा तो सब्जेक्ट राहील. एक सब्जेक्ट गेल्यानंतर दुसऱ्या सब्जेक्टला कमी मार्क असते. तोही सब्जेक्ट जातो. ग्रेसही लागत नाही. कळालं? त्याच्यामुळे असे सब्जेक्ट जे आहेत त्यांना व्यवस्थित लक्ष द्या. आगत तंत्र आत्ताच नोट करून घ्या. आगत तंत्र तुम्हाला हलक्यात घ्यायचा नाहीये. ठीक आहे? त्याच्यानंतर पुढे. ही आता आपण प्रायोरिटी केली. आता ही जी प्रायोरिटी लिस्ट बनवली, यामध्ये आपण सब्जेक्टनुसार बनवायची. त्यानंतर म्हणजे जर एखादा सब्जेक्टचा आपल्याला अभ्यास राहिला असेल, तर तो सब्जेक्ट आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा. थोडाफार अभ्यास झालेला असेल, तर तो नंतर घेऊया आपण. त्यानंतर त्या सब्जेक्टमध्ये पण कोणते चॅप्टर असे आहेत, की ते वेटेजच्या दृष्टिकोनातून खूप इम्पोर्टंट आहेत, त्याला खूप जास्त वेटेज आहे, तर ती आपल्याला अगोदर प्रायोरिटीवर ठेवायचे. म्हणजे प्रायोरिटी फर्स्ट असली पाहिजे त्याला. त्यानंतर ज्याला वेटेज कमी आहे, त्याच्यात पण जे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत, त्याला प्रायोरिटी फर्स्ट असली पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रायोरिटी लिस्ट काढायची आणि त्या पद्धतीने आपला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आता नेक्स्ट मुद्दा आहे. पुढचं आता डेली वर्क. अशा काय गोष्टी आहेत, की ते तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर 1 घंटा वाचायचा. कळालं? डेली रुटीन तुमचा काय असला पाहिजे? सकाळचा 1 घंटा, रात्रीचा 1 घंटा रिव्हिजन. आता हे जो 1 घंटा आहे, दररोज नित्य नियमानं जसं उठल्या तुम्ही ब्रश करता, सकाळची कामं उरकता, त्याच रुटीनमध्ये तुमचा हा पूर्ण रुटीन ठरला पाहिजे या 60 दिवसांमध्ये, की एवढ्या गोष्टी 6 गोष्टी वाचल्याशिवाय माझी सकाळच झाली नाही पाहिजे. ठीक आहे? सकाळचा नाश्ताच घ्यायचा नाही जोपर्यंत हा 6 गोष्टी करत नाहीत तोपर्यंत. काय करायचं याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट रसपंचक, द्रव्यगुणचं रसपंचक व्यवस्थित वाचायचंय. जेवढे ड्रग आहेत 97ला 97 किंवा 100 ड्रग्स आहेत, त्या सर्वांचं रसपंचक रोजची रोज वाचायचं आपण. ठीक आहे? त्याच्या ट्रिक्स करायच्या. मधुर, मधुर, शीत याच्या खाली जेवढे ड्रग्स येतात तेवढ्याची लिस्ट करून घ्यायची. जे कोर्समध्ये मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे? त्यांच्यासाठी पूर्ण प्रॉपर चार्ट्स करून आपण कोर्सच्या मेंबरसाठी दिलेले आहेत. त्यांनी डेलीचे डेली रीड करायचे. त्याच्यानंतर लॅटिन नेम आणि फॅमिली नेम. प्रत्येक झाडाचं दररोज वाचायचं. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक झाडाचा इंडिव्हिज्युअली सगळा अभ्यास होत नाहीये एकेकाचं पाहायला गेलं तर. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वची सर्व प्लांटचं लॅटिन नेम, फॅमिली नेम माहीत असायला पाहिजे. सगळ्यांचं रसपंचक माहीत असायला पाहिजे. रसपंचक कसं करायचं? सगळ्यांचे ग्रुप पाडायचे. मधुर, मधुर, शीत सगळे वनस्पती एकत्र. कटू, कटू, उष्ण सगळे वनस्पती एकत्र असे करायचे. ठीक आहे. हे सर्व काही द्रव्यगुणचं. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला याचा पर्यायी नावं सुद्धा पाठ करायचे सगळ्या वनस्पतीचे. जोपर्यंत तुम्ही दररोज ते वाचणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते पेपरमध्ये लिहिता येणार नाही. टाइप्स आहेत वनस्पतीमध्ये. ठीक आहे. बृहत, लघु अशा प्रकारचे जे टाइप्स असतात, टाइप्स दररोज वाचायचे. त्याच्यानंतर कर्म. प्रत्येक ड्रगचं एक महत्वाचं कर्ण असतं. जसं की हरितकीचं अनुलोमन कर्म आहे. ज्या ड्रग्सला प्रभाव आहे, अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. कारण एस साठी काय होतं, त्या वनस्पतीचे कर्म आणि प्रभावाचे विचारले जातात, कशी काम करते. आणि एल साठी त्या वरच्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित केल्या, प्रत्येक मध्ये या 5 गोष्टी विचारल्या गेल्यात, अर्धे मार्क तुम्हाला पडतील. आणि उरलेले अर्ध मार्क आता खूप जणांनी द्रव्यगुणचा काहीच अभ्यास नाही केलाय. सध्या मी म्हणतोय एवढे करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, शेवटी अभ्यास झालाच नाही द्रव्यगुणचा. त्यानंतर मी तुम्हाला शेवटी काही पॅटर्न असे घेऊन येतो, जेणेकरून कोणताही क्वेश्चन आला तर ते लिहिता येतील. सुरुवातीला जर तुम्हाला रसपंचक, लॅटिन नेम, फॅमिली नेम सगळ्यांचे कर्म माहीत नसतील, तर त्या पॅटर्नचा काही फायदा होणार नाहीये. त्यामुळे तो पॅटर्न मी तुम्हाला वेळ आल्यावर व्यवस्थित सांगतो दिवाळीनंतर.
सध्या तुमचं काम आहे हे द्रव्यगुणचं एवढं पाठ करणं. कसं पाठ करणं? डेली वर्क असलं पाहिजे इथून पुढे तुमचं. त्यानंतर पुढे रसशास्त्राच्या सगळ्या कल्पाची ट्रिक. कल्प 1, कल्प 2. कल्प 1 किती मार्काला आहे? 1 एलक्यू, 1 एसक्यू, 4 एमसीक्यू. कल्प 2 1 एलक्यू, 1 एसक्यू, 4 एमसीक्यू. 19 म्हणजे दोन्ही मिळून 38 मार्काला आहे. कळालं? हे सेक्शन 38 मार्काला आहे. मग 38 मार्काला सेक्शन आहे. दररोज सकाळी उठून वाचायला काय हरकत आहे? दररोज सकाळी उठून हे वाचायचं म्हणजे वाचायचं. याच्या ज्या ट्रिक्स बनवलेल्या तुम्ही, मी सगळ्यांच्या ट्रिक दिल्यात एका एकाच्या. ठीक आहे? सगळ्यांच्या एका पेजवर ट्रिक. तुमची एक वही असली पाहिजे. त्याच्यावर सगळ्या ब्लू प्रिंट, सगळ्या ट्रिक, तुमच्या ज्या शॉर्ट नोट्स बनवायच्या त्या सगळ्या काही त्या नोटबुक वरती असल्या पाहिजे. ही तुमची फायनल नोटबुक असेल. तुमचा सगळा कच्चा पिठा त्याच्यावरच असला पाहिजे. कळालं? रसशास्त्राचे सगळे गल्प डेली वाचायचे म्हणजे वाचायचेच. त्याच्यानंतर सर आपण हे रसद्रव्य परिचयचे चार्ट, अभ्रक आहे, वैक्रांत, मार्कशीट हे सगळे काही आपण चार्ट दिलेत जे जे आपल्याकडे पेड कोर्सेसला आहेत. ते चार्ट डेली वाचायचे. रसद्रव्य परिचय इम्पॉर्टंट आहे, एलक्यू आहे, एसक्यू आहे, एमसीक्यू आहे. त्याच्यामुळे हा ही चार्ट तुम्ही दररोज वाचत नाही तोपर्यंत पेपरमध्ये लिहिता येणार नाही. त्यानंतर सर सिंगल ड्रग भस्माचा जो चार्ट आहे, पेपर टू रसशास्त्र, जे भस्म आहेत सगळे, सगळ्याचे सगळे भस्म, त्याचे निर्माण विधी, शोधन आणि मारण. ठीक आहे? हे मारण शोधन डेली रीड करायचं. त्यानंतर सर आपल्याला जे जे तुम्ही श्लोक पाठ केलेत, आता मला माहिती आहे की खूप जण श्लोक पाठ करत नाहीत, परंतु कोणते श्लोक पाठ करायचे ते सांगतोय. द्रव्यगुण मध्ये सगळ्या चॅप्टरवरती एक एक क्वेश्चन फिक्स आहे. कर्मावरती क्वेश्चन फिक्स आहे, कर्माची डेफिनेशन करायची. गुणावरती क्वेश्चन फिक्स आहे, गुणाची डेफिनेशन पाठ करायची. प्रभावावरती क्वेश्चन फिक्स आहे, प्रभावाची डेफिनेशन पाठ करायची. रसावरती क्वेश्चन फिक्स आहे, रसाची डेफिनेशन पाठ करायची. सगळ्या चॅप्टरचा एक एक क्वेश्चन, 8 श्लोक जर तुम्ही पाठ केले, इझी आहेत, फर्स्ट इयरला केलेले आहेत तुम्ही. 8 क्वेश्चन, प्रत्येक क्वेश्चन जर श्लोकने चालू झाला तर तुमचं इम्प्रेशन किती चांगलं पडेल. हे केव्हा करता येईल? जेव्हा एवढ्या गोष्टी तुम्ही डेली 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 वाचल्या तरच. या गोष्टी एक दिवस वाचून पेपरमध्ये लिहिता येत नाही, तुम्ही ब्रह्मदेव नाही. उरलेले 60 दिवस डेली सकाळी उठून 1 घंटा एवढ्यासाठी दिला, तेव्हाच तुम्ही पेपर एकदम चांगला डेकोरेट करू शकाल. ठीक आहे? आणि हे पेपरच्या डेली वेळेला वर्क आपण यासाठी सांगतोय कारण की आपल्याला हे तुम्ही 10 दिवस अगोदर 8 दिवस अगोदर हे तुमच्याकडून होणार नाही. म्हणजे टोटल जवळपास 105 काहीतरी ड्रग्स आहेत. तर हे 105 ड्रग्सचं तुम्ही लॅटिन नाव, त्याची फॅमिली, त्याचं रसपंचक एवढं सगळं तुमच्याकडून 5 ते 6 दिवसात किंवा 8-10 दिवसात होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला 1 महिना तरी कमीत कमी हवा. त्यासाठी आपल्याकडे इनफ डेज आहेत. 60 दिवस खूप जास्त आहेत. यामध्ये तुम्ही पूर्णपणे याचा अभ्यास करू शकता. ठीक आहे, तुम्ही शेवटी किती जरी घासलं, शेवटी 10 दिवस किती जरी घासलं, तर सगळ्यांचे रसपंचक पाठ होणार आहे का? सगळ्यांची फॅमिली नेम पाठ होणार आहे का? तुम्ही दररोज आता 60 दिवस त्याला पाहिलं तरच ते लक्षात राहील. शेवटी मग तुम्हाला तो पॅटर्न वगैरे जे काय असेल ते करून पास होता येईल. परंतु हे पास नसेल तर पॅटर्न सुद्धा कामाला येत नाही. जेव्हा रसपंचक कामाला पाठ असेल तेव्हाच तो पॅटर्न कामाला येतो. ठीक आहे? त्यामुळे आमच्यावर भरोसा ठेवायचा आणि एवढ्या गोष्टी करायच्या तुमच्या फायद्यासाठी आहेत, कारण यानंतर होणार नाहीयेत. त्याच्यानंतर प्रिपेअर एलक्यू टॉपिक्स फर्स्ट. सगळ्यात पहिले आता प्रायोरिटी तुम्हाला द्यायला सांगितली होती. एलक्यू टॉपिक सगळ्यात पहिले चालू करायचे मित्रांनो. ठीक आहे? जसं की आता रसशास्त्र पेपर 1 घेतला. 4 एलक्यू कोणत्या चॅप्टरवरून आहेत हे चॅप्टर प्रिपेअर करायचा. हे चॅप्टर प्रिपेअर करायचा. एका दिवसात होऊ शकतं की एक एक चॅप्टर खूप जास्त मोठा आहे. अर्धा-अर्धा, एक-एक दिवस लागू शकतो. ते प्रिपेअर करायचं. 2 दिवसामध्ये 4 एलक्यू प्रिपेअर झाले, ठीक आहे. एलक्यू प्रिपेअर झाले, त्याच्यामध्ये खूप सारे एसक्यू सुद्धा कव्हर होणार आहेत. दुसरा घ्यायचा पेपर रसशास्त्राचा, त्याचे सुद्धा 4 एलक्यूचे चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचे. आणि प्रिपेअर करून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी येताना हे बी रिवाइज करायचं, हे पण रिवाइज करायचं. द्रव्यगुणचे 4 क्वेश्चन, त्याच्यानंतर द्रव्यगुण पेपर 2 चे 4 क्वेश्चन, द्रव्यगुण पेपर 2 चे पूर्ण वनस्पती आहेत. जे प्रिपेअर पहिल्यापासून करत आले ते करा. नाहीतर दुसऱ्यांनी दुसरा सब्जेक्ट घेऊन म्हणजे सगळ्या सब्जेक्टचे पहिले एलक्यूचे 4 जे चॅप्टर्स आहेत ते व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर तुम्ही एसक्यू ला प्रायोरिटी लिस्ट करून हळूहळू रीड करत जा. जेव्हा एलक्यू रीड केले, एसक्यू ऑटोमॅटिकली बऱ्यापैकी कव्हर झालेले असतील. आता बघूया आपण काय करू नये. आपण काय करावे, काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपल्याला बघायचं. महत्वाचं काय, काय करायचं नाही. तर यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे रीडिंग टॉपिक ओन्ली ॲट वन्स. आपण काय करतोय, एकदा टॉपिक वाचतो, त्यानंतर डायरेक्ट परीक्षेच्या 2-4 दिवस अगोदर वाचतो. यामुळे काय होतं की आपण काय आइन्स्टाईन नाही की आपण एकदा वाचलं म्हणजे आपल्या परमनंट मेमरीमध्ये ते जाईल. आपल्याला रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की रिव्हिजन तुम्ही जेवढं जास्त कराल, भलेही तुम्ही एखादा टॉपिक कमी वाचा, एखादा एमसीक्यू तुमचा जाऊ द्या, परंतु जोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करणार नाही तोपर्यंत तुम्ही परीक्षेमध्ये पास होणार नाही किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क पडणार नाही. त्यामुळे रिव्हिजन इज द की. त्यानंतर दुसरी जी चूक करतात मुलं, ते काय करतात, डिपेंडिंग ऑन ओन्ली आयएमपी
टॉपिक्स किंवा IMP चॅप्टर्स आपण काय करतो, खूप महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहेत तेच वाचतो आणि जे काही थोडेसे फार कमी वेटेजला आहेत हे वाचत नाही. मग काय होतं, की एखाद्या वेळेस बाय चान्स म्हणजे दुर्दैवाने एखाद्या वेळेस त्या टॉपिक मधून क्वेश्चन आला, तर मग आपल्याला परीक्षेमध्ये यामध्ये काय लिहायचं हेच कळत नाही. तर निदान एकदा तुम्ही ते चॅप्टर रीड तरी करून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला आल्यानंतर तो क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट तरी झाला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा, टेकिंग अगत लाईटली, जे की आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. अगत तंत्राला खूप मुलं लाईटली घेतात. त्याचा सिलेबस एवढा वास्ट आहे आणि काय होतं, की मुलं म्हणतात काय आपण करू, अगं काय सोपं आहे, थोड्या दिवसानंतर करू आणि लाईटली घेतल्यामुळे काय होतं, की खूप फेल्युअर रेट त्या अगत तंत्रमध्ये जास्त आहे. त्यानंतर आहे टेकिंग ॲडवाइस फ्रॉम रॉंग पर्सन. म्हणजे काही मुलं जे आहेत किंवा काही तुमच्या सोबतचे मित्र असतील, काही सीनियर्स असतील, काय सांगतात, की "काय नाही बाबा होऊन जातंय. मी असंच केलं होतं. शेवटच्या एका महिन्यामध्ये होऊन जातंय. आपण अभ्यास करायचा, तुम्ही टेन्शन कशाला घेताय?" मग अशा पद्धतीने आपण काय करतो, की लाईटली घेतो सर्व सब्जेक्टला किंवा युनिव्हर्सिटीला लाईटली घेतो. म्हणतो काय आपण पास तर होणारच आहे. असं थोडंच की युनिव्हर्सिटी खूपच अवघड पेपर काढणार आहे आणि काय होतंय रिझल्टच्या दिवशी आपल्याला येते FAIL. मग आपल्याला कळतं की फेल होणं किंवा एटीकेटीमध्ये येणं किती अवघड असते किंवा किती दुःख असते. त्यामुळे आताच तुमच्याकडे चान्स आहे. तर तुम्ही फेल व्हायचं नसेल, एटीकेटीमध्ये जर यायचं नसेल, तर तुम्ही प्रॉपर योग्य पद्धतीने अभ्यास करू शकता. आता भरपूर टाईम आहे. 60 दिवस खूप जास्त आहेत. त्यामध्ये दिवाळीचे थोडे 4-5 दिवस तुम्ही सोडून द्या. असं नाही की दिवाळीमध्ये तुम्ही अभ्यास करताय, की दिवाळीमध्ये एन्जॉय करा, सेलिब्रेट करा आणि दिवाळीनंतर आपण अभ्यास चालू करा. आणि जे लोकं तुम्हाला अति चिल होऊन ॲडवाईज करताय, की काही नसतं, अशीच युनिव्हर्सिटी निघते. समजून जा, की तो रॉंग पर्सन आहे. कळतंय? कारण त्याला सुद्धा पास व्हायला किती घासावं लागलं त्याला माहिती आहे. परंतु ॲडवाईज करताना लोकं काय करतात, की स्वतःचा महानपणा दाखवायला काय करतात, मी तर अशीच युनिव्हर्सिटी काढली. ठीक आहे. फेल तर होतच नाही. काहीही लिहिलं तरी पास होतं. अशा लोकांपासून सावधान राहा मित्रांनो. ठीक आहे. हे फक्त लोकं कसं स्वतःला मोठं दाखवण्यासाठी काय करतात, की सांगतात, की मी फक्त 15 दिवसामध्ये अभ्यास केला आणि युनिव्हर्सिटी निघाली. असं काही नसतं. प्रत्येक जण अभ्यास करतं, घासून अभ्यास करतं, तेव्हा कुठे युनिव्हर्सिटी निघते. ठीक आहे. लाईटली काही घ्यायचं नाहीये. खूप जणांना वाटतं, की फेल आणि मी होऊच शकत नाही. ठीक आहे. काय माहिती कसला अहंकार असतो. माझे मित्र आहेत काही, त्यांनाही माहित आहे. आता त्यांनी व्हिडिओ बघितला तर चांगलं नाही वाटणार. ओव्हर परंतु कॉन्फिडन्स. ओव्हर कॉन्फिडन्स, की त्यांना असं वाटतं, की मी फेल कसा होईल? मी फर्स्ट इयरला एवढे चांगले मार्क मी थोडा अभ्यास करून पास झालो. मी फेलच नाही होऊ शकत. गेले ना सेकंड इयरला विषय. त्याच्यामुळे असं अजिबातच करायचं नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नसलाच पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन वाचताना तो पेपरला आलाय हे विचार करूनच तो क्वेश्चन वाचला पाहिजे. ओके. हे झालं आता काय करू नये. आता नेमकं काय करावे हे महत्वाचं आहे. व्हॉट टू डू त्यामध्ये बघा सर्वात महत्वाचं काय आहे आपली शेवटी हेल्थ हेल्थ सगळ्यात महत्वाची. तर यामध्ये परीक्षेमध्ये काय करतो आपण खूप ओढाताण करतो, खूप अभ्यास करतो, पण यामध्ये आपली एक आरोग्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तर ते आपल्याला काय करायचंय सर्वात महत्वाचं जे आहे ते हेल्दी डाएट आपल्याला फॉलो करायचंय. तुम्ही मला माहिती आहे की सगळे मेसचं जेवण करतायत, की तुमचे एक कॅन्टीनचं जेवण करतायत काय तेवढं फ्रुट्स घ्या ना चांगलं विकत नसतं. मग तर तुम्ही. तुम्ही फ्रुट्स विकत हं. घ्या. फ्रुट्स विकत घेतल्यानंतर काय होईल, की तुमची जी एनर्जी आहे ती सुद्धा वाढेल आणि अभ्यास करताना एक कॉन्सन्ट्रेशन येतंय. आपण जेव्हा हेल्दी डाएट कंझ्युम करतो, तेव्हा तुम्हाला दिसून येईल, की बॉडीमध्ये एक वेगळ्या प्रकारची चेंजेस दिसून येतात. घरून काही बनवून आणा, इकडून शेंगदाण्याचे लाडू बनवून आणा. तुम्हाला ज्याचे लाडू आवडतात ते आता दिवाळीमध्ये बनवून आणा. परंतु बाहेरचे नाश्ते वगैरे सध्या तर टाळा. बाहेरची एनर्जीच नको आपल्याला निगेटिव्ह. जे काही खाता येईल ते हेल्दी. परीक्षेच्या काळात तुम्ही जर दुखण्यानं पडाल, सर्दी, पाणी सुद्धा बाहेरचं पिऊ नका मित्रांनो. सर्दी खूप जास्त वाईट आहे. मला सुद्धा एक्झाम होती माझी तेव्हा सर्दी झाली होती. लय बेकार झालं होतं सर्दीमध्ये. नुसतं 2-4 टॉपिक वाचले, लगेच फर-फर ओढायला बाहेर जावं लागायचं. त्याच्यामुळं तुम्ही एवढं काम करायचं की सर्दी वगैरे होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर स्टे हायड्रेटेड. पाणी पीत राहायचं. आपल्याला काय आता पाणी प्यायला काही पैसे लागत नाहीत. त्यामुळे पाणी दिवसातून 3 ते 4 लिटर कमीत कमी पाणी पिलं पाहिजे. त्यानंतर प्रॉपर झोप घेतली पाहिजे तुम्ही. कमीत कमी 7 तास तरी झोप घेतली पाहिजे. आता काही मुलांचा अभ्यास जर रात्री होत असेल, म्हणजे काही मुलांना सवय असते रात्री अभ्यास करायची. काही मुलांचा सकाळी अभ्यास होतो. ज्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार ते सुटेबल आहे. एखाद्याचा रात्री अभ्यास होत असेल तर तुम्ही रात्री कर बाबा आणि एखाद्या सकाळी लवकर उठून होत असेल तर सकाळी कर. तुमच्या प्रकृतीनुसार करा. परंतु कमीत कमी 7 तासाची तरी इनफ झोप घ्या. कमीत कमी 6 तास तरी झोप घ्या. त्यामुळे झोप जर चांगली घेतली तर तुम्ही काय वाचताय ते तुमच्या लक्षात राहील आणि तुम्ही कमी वेळात जास्त टॉपिक कव्हर करू शकाल. त्यानंतर सर्वात महत्वाचं आहे, की हे स्ट्रेस घ्यायचा नाही आपल्याला. ही रिझल्ट बद्दल आताच विचार करायचा नाही. काही मुलं काय करतात, काही विशेषतः मुली काय करतात, की आताच पुढचा विचार करतात, की मी नापास झाले तर, मला माझ्याकडून होणारच नाही. तर तुम्ही करून तर पहा.
जे काही तुमचा रिझल्ट काय येणार आहे हे तुम्ही आताच तुम्ही काहीच याबद्दल विचार करू नका. फक्त तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू तुमच्या नका. पुढे कोणताही प्रॉब्लेम आहे, पेपर आहे समजा, कोणताही प्रॉब्लेम आहे. त्या प्रॉब्लेमवर जास्त फोकस करण्यापेक्षा त्याच्या सोल्युशनवर करा ना. तुमच्या हातामध्ये काय ते बघा ना फक्त. तुमच्या हातामध्ये 60 दिवस तुम्ही सध्या आता जेवढे काही तुमच्याकडे ताकद आहे तेवढी लावू शकता. आता बाकी तुमच्या ज्या हातात नाही त्या गोष्टीचा विचारच करू नका. रिझल्टचा विचारच करू नका. फक्त तुमच्या जे हातात आहे ते 100% तुम्ही करायचं आहे. तर ही होती आपली स्ट्रॅटर्जी. यामध्ये स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा ही तुमची एक एका पद्धतीचं गाईडन्स आहे, जे की तुमच्या मोठ्या भावाकडून तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि याबद्दल तुम्ही काही म्हणजे कोणत्याही पद्धतीचा स्ट्रेस घेऊन अभ्यास करू नका. एकदम लाईटली अभ्यास करा आणि हसत-खेळत अभ्यास केला तेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने एक लक्षात राहील. पॉइंट सांगायचा राहिला. एका स्टुडंट सोबत डिस्कस केला होता. त्यांनी सांगितलं, की ज्या पॉइंट्स आहेत, जे चॅप्टर्स आहेत, तुम्ही जे फर्स्ट टर्मला ज्या सोर्स मधून वाचलेत, ज्या नोट्स मधून वाचलेत, ज्या बुक मधून वाचलेत, सेकंड टर्मला काही टॉपिक्स केले असतील, ज्या सोर्स मधून वाचलेत, त्याच सोर्स मधून आता फायनलला येऊन करायचे. नाहीतर असं नाही, की फर्स्ट इयरला जे फर्स्ट टर्मला तुम्ही नोट्समध्ये केले, सेकंड टर्मचे काही पॉइंट्स नोट्समध्ये केले आणि आता आले ना, आता बुक उघडून बसलेत पूर्ण. नवीन सगळं काय वाचताय. असं करू नका. जे सोर्स पहिले यूज केला, तोच सोर्स पुन्हा यूज करायचा आहे. ठीक आहे. आणि काही इश्यू आला तर टीम आयुर्वेदा मराठी बसली ना तुमच्या हेल्पसाठी. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे, कसल्याबद्दल तुम्हाला आणखी गाईडन्स पाहिजे. त्या विषयाच्या शिक्षकांना आपण सांगूया, की तुम्हाला त्याबद्दल गाईड करा म्हणून. ठीक आहे. पूर्ण आयुर्वेदा टीम तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही आपली टीम, की तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही प्रोव्हाईड करण्याचा 100% प्रयत्न करू. 2 महिने आहेत. तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. 5-10 मिनिटाचे आमचे व्हिडिओ असतील ते पाहून तुम्हाला जर तेवढाच एक योग्य दिशा भेटत असेल तर चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू व्हेरी मच.